तुम्ही कधी विचार केलाय का की बाळ झोपेत का हसते? पहिल्या 5 दिवसात बाळाच्या हातावर एकही रेषा नसते आणि मग नंतर त्या बाळाच्या हातावर त्या भाग्यरेषा कुठून येतात? बाळ जन्माला आल्यावर पहिले 5 दिवस त्याचे भविष्य अगदी कोऱ्या कागदासारखे असते. असे म्हणतात की त्याच्या हातावर नशिबाच्या रेषाही तेव्हा उमटलेल्या नसतात. पण 6वीची रात्र उजाडते आणि आगमन होते सटवाई मातेचे, जिला आपण षष्ठी म्हणतो, जी ब्रह्मदेवाची मानसकन्या आणि साक्षात विष्णू मायेचे रूप आहे. कार्तिकेयाची शक्ती मानली जाणारी ही देवी बाळाच्या योग्यतेनुसार त्याचे प्रारब्ध लिहायला येते. परंपरेनुसार नानी घरात शेणाचा गोळा थापून त्यावर देवीचे रूप मांडले जाते. पण ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर एका महान नियोजनाची सुरुवात आहे. तिथे पाटी, पेन्सिल, पेन आणि पैसे ठेवले जातात. हे पूजन म्हणजेच पालकांनी बाळाच्या नशिबात शिक्षण, बुद्धी आणि समृद्धी यावी यासाठी केलेली पहिली प्रार्थना असते. जेव्हा बाळ अचानक झोपेत हसते तेव्हा असं मानलं जातं की साक्षात सटवाई माता त्याच्याशी संवाद साधत आहे, त्याच्या पुढील आयुष्याची स्वप्न दाखवत आहे आणि त्याची काळजी घेत आहे. ही कथा आपल्याला शिकवते की जन्म जरी निसर्गाच्या हातात असला तरी कष्टाची आणि शिक्षणाची पाटी पेन्सिल हातात धरून आपण आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकतो. तुमच्या भागात सटवाईच्या पूजेवेळी पाटी पेन्सिल शिवाय अजून कोणती खास वस्तू ठेवली जाते? कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या कुटुंबातील ही सुंदर परंपरा नक्कीच शेअर करा. थँक्यू.